दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। आज हा संदेश तुमच्या समोर येणे हा काही योगायोग नाही, तर तो परमेश्वर शक्तीने तुमच्या समोर पाठविला आहे। हा संदेश शेवटपर्यंत ऐकावे अशी देवाची इच्छा आहे। हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्यास तुमच्यासाठी बंद नशिबाचे द्वार उघडले जातील। तुमचं श्रीपाद प्रभूंवरती विश्वास असेल तर आत्ताच आपला भक्तिमय संदेश लाईक करा आणि कमेंटमध्ये श्रीपाद प्रभूंचा जयघोष करायला विसरू नका। आजचा भक्तिमय संदेश तुमच्यासाठी आहे, शांतपणे ऐका। परमेश्वरापाशी काय मागावे? तुम्ही देवाकडे फक्त मागण्यासाठी जाता का? मागितले तर तो देणार नाही असे नाही। आपल्याप्रमाणे तो मर्यादित स्वरूपाचा दाता नाही। आपण दान केले तर तितके आपल्यापैकी कमी होते, पण त्याने कितीही दिले तरी ते कमी होणे शक्य नाही। पण विषय मागून मिळाले तरी आपले खरे कल्याण होईल का? त्याने तुम्हाला खरे समाधान होईल का? जे तुम्ही मागताय ते तुम्हाला खरोखर सुखी करेल का? आणि ते पण कायमस्वरूपी नाही, कारण देहभोग आज एक गेला तरी दुसरा पुन्हा येणारच। म्हणून देहभोग येतील ते येऊ देत। देवाच्या मनात ज्या स्थितीत ठेवायचे असेल त्या स्थितीत मला समाधान दे हे देवापाशी मागावे। मला तू निर्विषय कर आणि काही मागावे अशी इच्छाच होऊ नये, हेच देणे मला दे असे तुम्ही अनन्य शरण जाऊन मागावे। त्यातच तुमचे कल्याण आहे। भगवंताला फक्त आपल्या निष्ठेची गरज आहे। अत्यंत आवडीच्या गोष्टीबद्दल जे प्रेम आपल्याला वाटते तेच भगवंताबद्दल वाटावे। सात्विक गुणा पलीकडे गेल्याशिवाय देवाची भेट होत नाही। म्हणून देवाला अनन्य शरण गेल्याशिवाय काही होत नाही। जोपर्यंत अभिमान आहे तोपर्यंत आपल्याला शरण जाता येणार नाही। म्हणून अभिमान सोडून त्याच्याजवळ करुणा मागा, म्हणजे तो दयाघन परमात्मा तुमच्यावर कृपा करायला वेळ लागणार नाही। आपला सर्व प्रपंच मी व मीचा विस्तार आपल्या मालकी हक्क सोडून सद्गुरूच्या चरणी अर्पण केल्यामुळे त्यातल्या काळजी चिंता बराचशा कमी होऊन मोकळे झालेले मन नामाकडे वळविणे सोपे जाते। परमार्थात अपयश नाही, विकार आणि वासना नाहीशा होत नाहीत, पण त्यात परिवर्तन होऊन त्यांना योग्य ते वळण दिले जाऊ शकते। कुत्र्याला तुकडा घातल्याप्रमाणे त्यांना योग्य ती जागा दाखवावी। प्रपंचात मी अमुक म्हणून कोणी नाही, परमार्थात मी अमुक म्हणून कोणी नाही हे पक्के ओळखून दृढ निश्चयाने नामस्मरण करणे हेच माझे कर्तव्य आहे असे सतत मनाला बजावत जावे। साधकाच्या जीवनात एक दिवस एक वेळ अशी यावी की नामस्मरण करणे हे पुण्य आहे असे न वाटता नामस्मरण न करणे हे पाप आहे असे वाटले पाहिजे। विषयांपेक्षा विषयाचे चिंतन जास्त घातक असते, कारण त्यात माणूस त्या विषयाला मनाने चिटकतो। शरणगती दोन प्रकारची आहे, एक अंतरंग, एक बहिरंग। अंतरंग शरणगतीमध्ये नामस्मरण हा कर्ता आहे। इच्छा, सद्गुरू, आज्ञा पाळन या गोष्टी येतात, तर बहिरंग शरणगतीमध्ये कर्तव्य पालन, जनप्रियत्व, निरासक्ती, निस्वार्थी प्रेम, वासना शून्यता इत्यादी गोष्टींचा समावेश होतो। शरणगतीचे फळ म्हणजे गुरुकृपा, व गुरुकृपेला या जगात काहीही शक्य नाही। शांतता, समाधान, आनंद या गोष्टी
गुरु कृपेबरोबरच येतात. कर्तृत्वाचा अहंकार व फळाची इच्छा टाकून ईश्वर अर्पण बुद्धीने कर्म केले म्हणजे ते बाधत नाही. कर्माला निवड नसते. तुमच्या वर्तनाप्रमाणे तुम्हाला सेवा मिळते. तुमच्या श्रद्धा तुम्हाला एक चांगली व्यक्ती बनवत नाहीत, तर तुमची वागणूक तुम्हाला घडवते. लोक तुमच्याशी कसे वागतात हे त्यांचे कर्म आहे. तुम्ही कशी प्रतिक्रिया देता हे तुमचे कर्म आहे. कर्म म्हणजे केवळ त्रास सहन करणे नव्हे, तर त्यावर मात करणे देखील आहे. तुम्ही सर्वांसमोर सकारात्मक भावना ठेवल्या तर तुम्हाला तेवढेच परत मिळणार आहे. तुम्ही आयुष्याला जे काही देता ते तुम्हाला परत मिळते. कोणाचाही द्वेष करू नका. तुमच्याकडून निर्माण होणारा द्वेष एक दिवस तुमच्याकडे परत येईल. इतरांवर प्रेम करा आणि प्रेम तुमच्याकडे परत येईल. तुमचे कर्म चांगले असले पाहिजे आणि बाकी सर्व काही अनुसरण करेलच. तुमचे चांगले कर्म नेहमीच तुमच्या नशिबावर विजय मिळवेल. कर्म हे केवळ मोठ्या गोष्टींबद्दल नाही, तर आपण दररोज करत असलेल्या छोट्या निवडींबद्दल देखील आहे. जीवन एक प्रतिध्वनी आहे. तुम्ही जे पाठवता ते परत येते. तुम्ही जे पेरता त्याचीच कापणी करता. तुम्ही जे देता ते तुम्हाला मिळते. तुम्ही इतरांमध्ये जे पाहता ते तुमच्यात असते. कमकुवत लोक कधीच माफ करू शकत नाही. क्षमाशीलता हा बलवानांचा गुण आहे. इतरांना क्षमा करणे योग्य आहे म्हणून नाही, तर तुम्ही शांततेसाठी पात्र आहात म्हणून क्षमा करा. कर्म दोन दिशांनी चालते. जर आपण सद्गुणापणाने वागलो तर आपण लावलेले बीज आनंदात बदलेल. जर आपण अक्षरशः कृती केली नाही तर त्याचे परिणाम भोगावे लागतातच. म्हणून तुम्ही फक्त तुमच्या चांगल्या कर्माकडे लक्ष केंद्रित करा. चांगले कर्म केल्याने बाकी काही असो वा नसो, रात्री तुम्हाला नक्कीच चांगली झोप लागेल. म्हणून तुमचे चांगले कर्म करणे सोडू नका. हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद. शेवटी तुमच्या सर्वांच्या चांगल्या इच्छा, चांगल्या मनोकामना पूर्ण हो हीच श्रीपाद चरणी प्रार्थना.